धनीरामाच्या नावाचा डंका शहरभर वाजत होता. त्यांच्याकडे त्यांच्या नावाप्रमाणेच संपत्ती आणि बँक बॅलन्स इतका होता की त्यांची मोजणी करणं अशक्य होतं. त्यांची गणना केवळ सर्वात श्रीमंत व्यापाऱ्यांमध्ये केली जात नव्हती, तर त्यांच्या शासन देखील लोकांमध्ये अत्यंत आदराने बोलला जात होता. तथापि, त्यांनी काही संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर ठेवली होती, ज्यामुळे त्यांनी आयकर वाचवला. परंतु हे सत्य होते की काही करोड रुपयांची संपत्ती त्यांनी आपल्या जवळ दडवून ठेवली होती. धनीरामाचे 3 मुले होती आणि सर्वांची घरे बळक असलेली होती. वेळोवेळी कुटुंब मोठं होत गेलं. कोट्टे जिव्हे देखील मोठे झाले. धनीरामाचे वय 75 वर्षापर्यंत पोचले होते. त्यांचे शरीर हळूहळू कमजोर होत जात होते. शरीर खूपच दुबळं आणि अशक्त झालं होतं. या वयात ते काम करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी व्यापाराची जबाबदारी आपल्या मुलांवर सोडून दिली होती. त्यांच्या मुलांनीच व्यापार सांभाळला होता. परंतु निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार नेहमीच धनीरामकडेच होता. घरात राहून ते सामान्यतः आराम करत किंवा थोडंफार फिरत असे. त्यांचे शरीर खूपच दुर्बल झालं होतं, परंतु तरीही या वयात देखील त्यांचा आवाज एकदम ठणक होता. विकारांमुळे ते आजारी होऊन गेले होते, पण त्यांनी आजवर त्यांची संपत्ती वाटवण केलेलं नव्हतं. धनीरामाची पत्नी प्रभादेवी घरातील परिस्थिती समजून गेल्या होत्या. त्यांनी अनेकदा आपल्या पतीला सांगितले की समय आला आहे की संपत्ती वाटून टाकूया, नाहीतर अन्यथा आपल्या जाण्यानंतर मुलांमध्ये संपत्तीवरून वादविवाद सुरू होईल. पण धनीराम नेहमीच त्यांच्या बोलण्याची टाळणी करत टाळत असत. याचं एक कारण होतं की त्यांचे 3 मुलं व्यापार सांभाळत होते. जर त्यांनी संपत्ती वाटून दिली तर त्यांची मुलं एकत्र व्यापार चालवण्याऐवजी एकमेकांचे चेहरे देखील न पाहतील. हे विचार सर्व करून त्यांनी संपत्ती वाटण्याच्या बाबतीत काहीही निर्णय घेतला नाही. कधीकधी मुलं बंटवाऱ्याची चर्चा करत तर धनीराम तिथून उठायचे आणि कडक आवाजात त्यांना फटकारून सांगायचे. पण पाठीमागे तिन्ही मुलं आपल्या वडिलांवर खूप बोलत असत. हे वडील सारखे काय सगळी संपत्ती घेऊनच जातील का? त्यांना जिवंत असतानाच बंटवारा करावा ना, नाहीतर आपापसात वादविवाद सुरू होतील आणि ते तसेच राहतील, असे काही बाई बोलायचे. एक दिवस आला जेव्हा धनीराम आजारी पडले आणि त्यांना गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर कित्येक वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि कित्येक वेळा ते घरी परत आले. धनीराम आता फक्त एक सावली म्हणून राहिले होते. ते दिवसाही आले जेव्हा मृत्यूने त्यांच्या मजबूत इच्छेला चांगलीच आव्हानं दिली आणि ते कायमचे हयात सोडून गेले. प्रभादेवींवर दुःखाचा डोंगर कोसळला. रात्री 8 वाजता धनीरामाने शेवटचा श्वास घेतला आणि त्यावेळी प्रभादेवी त्यांच्याबरोबर होत्या. रात्रीच त्यांचा देह घरी आणला गेला. सर्व नातलगांना संदेश पाठवण्यात आला की अंतिम संस्कार दुसऱ्या दिवशी 11 वाजता केला जाईल. धनीरामांचे 2 मुलं पंकज आणि प्रवीण त्यावेळी घरातच होते, तर तिसरा मुलगा प्रेम व्यापाराच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेला होता. जसेच त्याला वडिलांच्या मृत्यूचे कळाले, त्यांनी सांगितलं की अंतिम संस्कार माझ्या येण्यापासूनच केला जावा. दुसऱ्या दिवशी त्याने फ्लाईट पकडली आणि 10 वाजता घरी पोचला. धनीरामाचा एकदम विशाल बंगला शांततेत भरलेला होता, पण त्यांच्या जाण्याचं दुःख कुठेही दिसत नव्हतं. प्रत्येक चेहऱ्यावर दुःख होतं, पण ते दुःख वास्तविकतेपासून दूरच होते. प्रत्येक डोळ्यात अश्रू होते, पण त्या डोळ्यांमध्ये वडिलांविषयी श्रद्धा
आणि संपत्ती इच्छाही जास्त होती. शेठ धनीरामाची अंतिम यात्रा तयारीला लागल्या होत्या आणि नातलगांची ये जा सुरू झाली होती. पंकज आणि प्रवीण यांना प्रेमला सांगितलं, वडिलांचे अंतिम दर्शन करून ठेव, कारण त्यानंतर तुझे त्यांचे दर्शन होणार नाही. हे बोलून ते जोर जोरात रडू लागले. त्यावेळी प्रेम आपल्या वडिलांच्या शरीरावर एक नजर टाकत बिनधास्तपणे म्हणाला, भैया, दर्शन तर झालं, पण आता आपल्या संपत्तीच्या कागदपत्राचीही पाहणी करू. मला जाणून घ्यायचं आहे की वडिलांच्या संपत्तीत माझा हिस्सा किती आहे. पंकज आणि प्रवीण एक क्षण शांत झाले. त्यानंतर पंकज म्हणाला, प्रेम, ही काय वेळ आहे का अशी गोष्ट सांगायची नाही. आधी वडिलांचा अंतिम संस्कार करू दे, त्यानंतर आरामात सर्व गोष्टींवर चर्चा करू. अखेरकार पंकजने सांगितले, आम्ही 3 भाऊ आहोत, एकत्र बसूनच निर्णय घेऊ. सारा बंटवारा व्यवस्थित करू, कुठेही घाबरायची आवश्यकता नाही. प्रवीणने देखील सहमती दर्शवली. हो, सहमतीनेच बंटवारा होईल. पण प्रेम सहमत झाला नाही. तो उपहास करत म्हणाला, आता तुम्हाला पिताजींची इज्जत आठवली का? ते कधी जातात आणि आम्हा कधी आपल्या बॅग भरू हे विचार इच्छिता? मला तुमचे आणि पंकजचे खरे इरादे माहीत आहेत. हे ऐकून पंकज आणि प्रवीण एकदम तिरस्काराने त्यांच्याकडे बघू लागले. पण आसपास असलेल्या लोकांना विचार करून त्यांना काही बोलायचंच नाही असं वाटलं. त्याच वेळी प्रेम म्हणाला, इतकी घाई करायची गरज आहे काय? अंतिम संस्कार थोडा वेळ नंतरही होऊ शकतो. पण पहिले मला हे सांगा की माझ्या हिश्श्यात किती संपत्ती आहे. पंकजने उत्तर दिलं, यात विचारण्यासारखं काय आहे? आम्ही 3 भाऊ आहोत, तर संपत्ती 3 समान भागात वाटली जाईल. हे ऐकून प्रेम आणखी संतापला आणि तो म्हणाला, अच्छा, व्यापार सांभाळायचं सगळं काम तर मीच करत आहे. तुमचं काय आहे? बसून आराम करता आणि काय पुस्तकं वाचता. मी एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो, इतका प्रवास करतो, आणि तुम्ही दोघे बसून फुकट ऐश करत असता. प्रेमची ही वाक्य ऐकून पंकज रागाने म्हणाला, कसली गडबड करतोयस आहेस रे? मी वेगवेगळ्या करारावर लक्ष ठेवतो. आयकर, जीएसटी, एक्साईज ड्युटी कशी वाचायची हे मला माहीत आहे. जर मी हे सगळं पाहिलं नाही तर सगळी कमाई गायब होईल. माझं काम सर्वात कठीण आहे, त्यामुळे मला अधिक संपत्ती मिळायलाच हवी. प्रवीण त्यांच्यात म्हणाला, आणि जर मी कारखाना पाहिला नाही तर तुम्ही व्यापार संपत्ती बनवू शकला असतात का? त्यासाठी मला सर्वाधिक हिस्सा मिळायलाच पाहिजे आणि तो मला हवाच. घरात या वादांमुळे सगळे गोंधळले होते. प्रभादेवी शोकसमयी आपल्या पतीच्या मृत शरीराजवळ बसली होती. तिची स्थिती पाहून त्यांच्या मोठ्या भावाने म्हणजे किशनलालजींनी सहन न करता आवाज दिला, वडिलांचे देह संस्कार करा. वडिलांचे अमृत शरीर उचलून ठेवू नका. तुमच्या झगड्यांमुळे तुमच्या आईला काय होईल हे कोण विचार करताय का? तिच्या इच्छेचा आदर केला का कधी? प्रवीण उत्तर देतो, मामाजी, या गोष्टीचा विचार कशासाठी? आईला आम्ही काय सांगू ते ती ऐकेल. अंतिम संस्कार आज नाही तर उद्या होईलच. पहिले आम्ही निर्णय घेऊ दे. मग किशनलालजी म्हणाले, मुलांनो, सर्वात पहिले महत्त्वाचे काम हे आहे की वडिलांची विधिवत अंतिम संस्कार करा. हा एका पुत्रांचा धर्म आहे. प्रेम जोरात म्हणाला, सर्वांनी ऐका, संपत्तीचा बंटवारा आजच, आत्ताच नाही तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब होईल. प्रेमच्या बोलण्यांवर घरात एक मोठा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाच्या दरम्यान कोणाचाही लक्ष नाही की प्रभादेवी केव्हा उठून आपल्या खोलीत गेल्या. त्याने
त्यांचा भाऊ किशनलालला बोलून घेतलं. त्यांच्याशी काही बोलता बोलता त्या वादाची गडबड इतकी वाढली की आता तीनही भाऊ एकमेकांशी लढायला तयार होऊन गेले. त्यांनी आपापल्या वकिलांना बोलवले आणि धनीरामाजींचे घर आता एक दंगल मैदान बनले होते. दरम्यान कोणालाही हे माहिती नव्हते की त्यांच्या आईचं काय होते, ती कुठे आहे आणि ती काय इच्छित आहे. दुसऱ्या बाजूला स्मशानात घेऊन जाण्यात उशीर होत असल्याने त्यांचे काही नातेवाईकी चिंता व्यक्त करू लागले. त्यांनी काही वेळा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांचा काहीही निर्णय निघतच नव्हता. पाहता पाहता संध्याकाळ झाली आणि धरणीरामांची आरती अजून उठवण्याची वाट पाहत होती. त्याच वेळी एक गाडी त्यांच्या घराच्या बाहेर येऊन थांबली आणि काही लोक धनीरामांच्या मृत शरीराला उचलून घेऊन जात होते. हे सर्व पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि विचारले, तुम्ही कोण आणि हे कुठे घेऊन जात आहात पिताजींचे शरीर? प्रेम तंतोतंत म्हणाला. तत्पूर्वी किशनलालजी आपल्या बहिणीच्या खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले, खबरदार, काहीही थांबवू नका. हे सरकारी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत. तुम्हाला तुमच्या आईने त्यांना बोलवलं आहे. हे ऐकून तिन्ही भाऊ आपल्याच आईकडे आश्चर्याने पाहू लागले. किशनलालजी पुढे म्हणाले, यात इतकी आश्चर्याची काय गोष्ट आहे? तुम्ही तुमचे कर्तव्य निभावले नाही म्हणून तुमच्या आईने आपल्या पतीचे मृत शरीर रुग्णालयाला दान देण्याचा निर्णय घेतला आहे, कारण ती नाही इच्छित की तुम्हा नालायक मुलांपासून त्यांचे अंतिम संस्कार होईल. तुम्ही संपत्तीच्या मागे एवढा सारा हंगामा केला, त्यासाठी तुमच्या आईनेही संपत्तीचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून तीनही भाऊ काय करावं असं काहीच समजून चुप बसले. त्यांच्या आईने मात्र गप्प बसून छताकडे निघून गेली. पंकजने तिच्याजवळ जाऊन तो कागद पाहिला आणि त्यावर लिखलेले पत्र वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते, एका पित्याने आपल्या संपूर्ण जीवन समर्पित केले, दिन रात एक करत आणि तुमच्यासाठी अंतिम संस्काराची वाट पाहत आहेत. यापेक्षा दुसरं काय लाजिरवाणं होऊ शकतं? तुमचं प्रेम आणि तुमचा आदर तुमच्या वडिलांवर कधीच दिसला नाही. हे खरंय की तुमच्या पित्याने तुम्हाला कधीच अशी अपेक्षा केली नव्हती. आता हेच चांगले झाले की तुम्ही त्यांचा अंतिम संस्कार केला नाही. तुम्ही आपली लाजच आणि नालायकी दाखवूनच दिली. तुमच्या पित्यांना मृत शरीराच्या समोर एवढा हंगामा केला, त्यापेक्षा त्यांचे शरीर जास्त चांगल्या वापरण्यासाठी दान होईल. तुमच्यापासून धन दौलत ही बात तर तुम्हाला कधीच नको होती. तुमचे लालची आणि नालायक हातांपेक्षा या शरीराचा काहीतरी भला उपयोग व्हावा असे मला वाटले. आणि संपत्तीचा मुद्दा सोडताना तुमच्या वडिलांच्या संयुक्त बँक खात्यातून सगळा पैसा अनाथ आश्रमांना दान केला गेला आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचा अंतिम संस्कार करायचा अधिकार नाही आणि तो कधी नव्हताही, आणि त्यांच्या मेहनतीच्या कमाईवर तुमचा हक्क नाही. हे वाचून तीनही भाऊ आणि सुनांच्या डोळ्यातून आश्चर्य व्यक्त झालं. त्यांना आता ना आईचा आधार होता ना वडिलांचा. दुसरी ॲम्ब्युलन्स आली आणि प्रभादेवींचे मृत शरीर रुग्णालयात घेऊन गेले. धनीराम आणि प्रभादेवी दोघेही या जगापासून निघून गेले, पण त्यांच्या गेल्यानंतर त्यांनी आपल्या संतानांना जीवनाचा सर्वात कठीण आणि सर्वात मोठा धडा शिकवला. संपत्तीच्या मागे धावण्यापेक्षा त्यांच्याकडे कोणतेही वास्तविक वस्तू आणि अश्रू सोडत काहीच बाकी राहिले नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कृपया लाईक आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.
आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.